वाटतंय युनिव्हर्सिटी टॉपर बनून? कसं वाटतंय सुवर्ण पदक मिळालं? पहिला कॉल केला मी एकदम खुश झालेला ना. सुवर्ण पदक मिळाल्याबद्दल तुमच्यासाठी आम्ही एक गिफ्ट आणलेला आहे. हे गिफ्ट तुमच्या बहिणीच्या एकदम याच्यापासून आलेलं आहे. माझे इथे सकाळी उठली आणि काय करत बसली बघा. इथे मॅगी बनवायची सोडून हे काय केलंय मी. स्प्लिट एंड्स कट करायला नको. इथे आम्ही आलोय बिचारा गौरांगला गोल्ड मेडल मिळाले त्याचं आम्ही सेलिब्रेट करायला आलोय आणि हे काय दाखवतेस तू गौरांगला? काल आईस्क्रीम घेऊन आलो आम्ही गौरांसाठी की बाबा आम्ही आईस्क्रीम आणि स्वतः खाऊन टाकलं आणि स्वतः खाल्लं सगळं. तू खाल्लं सगळं. कोणी खाल्लं? आता कॅमेरा. ठीक आहे. आता आमचा हा दिवस सुरुवात झालेला आहे. दिवसाची सुरुवात झालेली आहे. तुम्हाला आम्ही जसं सांगितलं आम्ही तिकडे जाणार आहे आणि गौरांगचा बर्थडे पण सेलिब्रेट. बर्थडे त्याचा की तुझा? माझा बर्थडे कधी आहे? हा, गौरांगचा बर्थडे कधी आहे? मी आलो जरा बोल लवकर, गौरांगचा बर्थडे कधी आहे? गेला माझा बर्थडे लक्षातच नाही झाला. त्याचा कधी तू सांग? 3 मार्च. मला तरी माहिती आहे. कधी बोल? 4 मे. आता आठवलं नाही. माझ्या मम्मीचा कधी आहे? 10 काहीतरी. नाही 1 मे. नाही हो नाही 1 मे आहे. मम्मी 1 एप्रिल. माझ्या पप्पांचा मे. नाही 1 मे. महाराष्ट्र दिनला. मला अख्ख्या घराचा बर्थडे माहिती आहे. या घराला 3 माझा कधी आहे? नाही मग 1 मार्च. मी बोललो 1 मार्च. तू 3 बोलला एक मध्ये कन्फ्युज होतो. दीदीचा बर्थडे 10 नवंबर. हे तर भाई मेरे ग्रेव पे लिखेगा. ग्रेव कशाला? ग्रेव कशाला? ग्रेव कशाला? हा बस में से लिखेगा 10 नवंबर. माझे पप्पा जेव्हा जात होते बाजारात तेव्हा मी त्यांना बोलली आईस्क्रीम आणा आणि ते बोलले की आईस्क्रीम खायचं नाही, चांगलं नसतं शरीरासाठी. बरोबर बोलले. तर तुला स्विगी करून आईस्क्रीम आणले. माझ्या पप्पांच्या शब्दावरती जातो. मी नाही आणलं. कोणाच्या मोबाईलवर? तर मी ह्याला ऑर्डर करताना बोलली माझे पप्पा नाही करतात पण तरी ते आणतात. तर हा बोलला ते नाही आणणार. तर बेट लावली आम्ही. बघूया आता बेट लावली नाही. जर तुम्ही बघत असाल पप्पा हा बोललो मी बेट नाही लावली आहे. माझा काही संबंध नाही याच्याशी. पण बघूया आपण. तुला काय वाटतं? इथे ये सगळ्यांनी इकडे या. पप्पा आणणार असं वाटतंय मला. बघूया. बेट लावतो या दोघांसोबत. बेट लावतो. लागली ना तुला आता नोकरी? लाव बेट. 20,000ची बेट लाव आता. काय बोलली? मॅगी कर. दोघं काय बोलली? तुला माहितीये ना कशी करतात? 2 माणसं भेटली काय तुला? काय तुला इथे आमच्या कपाळावर नोकर लिहिलं दिसतं काय? मदत मागते मी. मदत अशी मदत मागते तू? मॅगी करणार आहे? दॅट इज ऑर्डर. हे ऑर्डर देण्यासारखं झालं तुझं. तुम्ही दोघं चांगली करतात. मला तुमच्या हातात गबस जा कर जा. नाही मी नाही करणार आहे यार. मी नाही करणार आहे. नाही तू सांग. आणि तो पण का करेल? नको करू अजिबात. हे असं तू रिक्वेस्ट हातबीत जोडून जरी केली असती तरी ऐकलं असतं. मी नाही घेणार. नको घेऊ मी घेतो. नको घेऊ. ओके नाही घे. मॅगी कर. नाही पण मी नाही मॅगी करणार आहे यार. मला मॅगी नाही करायची बाई. जा ना शिवानी. उठ ना. नको मला मॅगी. माझं पोट भरलंय. जा ना. झालं आता. मग मम्मी डोसे करेल. मम्मीने डोसे करायचे. भावानी आणि नवऱ्याने मॅगी करायची आणि मी बघा मी अशी बसणार घरात. मला काही संबंध नाही घरकामाचा. आलेली आहे मी अशीच बसणार. यांनी ब्लॉग बघितले आपले. यांनी हा पाणी आणून देतोय. मी तिकडे बसलोय काहीतरी गरम करत. तू माहेरी पण तशीच सासरी पण तशीच. काहीतरी फरक ठेव ना. प्लीज मी हात जोडते. आता जा. पाय लावलास ना. आता जा निघ. जा नाही आता नाही. आता जा. पाया असं कोण पडत? हा ना. हात जोडते. बघितलं शेवटी माझ्या बाजूने. अशा कोण पाया पडतो? करतोय तो. मला माहितीये गौरांग करणार. दोघंही करणार नाही. आई झाडू घेऊन उभी आहे. नवरा आतमध्ये मॅगी करतोय आणि ही बघा पाय लांब करून बसलीये. मी काढणार होता आणि ते पण हा काढणार होता. तू काय करणार आहेस? तुला कचरा आणला. तू झाडू आणणार काय बोलली? गप्पस. मी तर नाही ऐकलं. ती बघा बिचारी. ती बघा. अरे काहीतरी वाटलं पाहिजे रे थोडंफार. घरी आईला घरात भांडतात. मग बोलू दे. आपल्याला फरक नाही पडत. आपण नाही भांडत. मम्मी सांग काय बोलली? अरे कळू दे ना बाहेरच्यांना पण. कळू तर दे ना बाहेरच्यांना पण की कसं करते काय पण. आता जाऊ द्या. धमकी दिली आहे तिने माहितीये मला. पण
काय बोलायचं रे बापरे. इथे नवरा बघा काय करतो आतमध्ये. मला दाखवतो. हा बघा इकडे बघा. हा जराशी उठलीस जराशी, अजून नाही हल्ली पण नाही जागेवरनं. म्हणजे हिनीच म्हणजे अरे बघितलं बघितलं झाडू कर आणि उठला पण बिचारा लगेच. हा बिचारा लगेच उठला. अरे रे शिवानी काय यार शिवानी. हा अरे पण तरी पण ती जशी बोलली उठ आणि लगेच उठला बिचारा. रे कसा ठेवलाय रे कसा ठेवलाय आम्हाला. आणला आईस्क्रीम नाही. नाही कोणतेही भेट लागली 20,000 रुपये द्यायचे दोघांनी मिळून मला. बघितलं ते पण बोलत आहेत 20,000 रुपये पाहिजेत मला तुझ्या दोघांकडे. मला किती ऐकायला माहिती नाही. हे बघ रे आपण हे आणलंय आईस्क्रीमच्या जागेवर बघ. आणि तू काय खाते हे बघा. आम्हाला काय खायला घालतोय तू. हात पायचे जोडत होते ह्याच जोडत होतीस तू. तो बनवतो सांगून. मस्त गार्लिक मॅगी काय बनवली छान केलीये. कशी वाटते. निघाला का एवढी छान बनवली ना म्हणून खरी चाललंय. डोसे नाही खायचेत मग. हा ते पण तू थोडी बनवणार आहे. ती आई बनवते आतमध्ये. तुला तर बसायचंच आहे. आली तेव्हापासून एकच जागा गरम करत बसली. पप्पांनी आणलेलं आईस्क्रीम फणसाचं. आणि नेमकं कालच आपण फणसाचं आईस्क्रीम खाल्लं. आणि आता मला 20,000 रुपये कधी पाठवणार. कधी पाठवतोयस. अरे काहीतरी कर स्वतः काहीतरी कर. बस शडाप. तोच रे मला माहितीये. काय नेमकी पप्पानी कशी केली नेहमी असं. नेहमी नाही बोलतात आणि आणतात. अरे आम्हाला माहितीये. आणि आज नेमकं नाही आणलं. तू होतास म्हणून नाही आणलं. मी एकटी असते तर आणलं असतं. तुझी काय बोलते माहिती आहे घरी असताना तर कंप्लेंट मस्करीत बोलवतो की नको उगाच त्रास करशाला ना 2 जणांचा. घरी जाणार आपण रात्री राहायला ह्याला त्याला. बोलते 2 जणांचा नाही 1च जणांचा. माझा त्रास ही तर इकडचीच आहे ना. हा वाटतं का तुला. कशाला त्रास. हिला वाटतं माझा त्रास. मस्करी करत होती मी. मला वाटलं तुमचं काम असणार तर येणार नाही असं म्हणून. लढणे का नाही हमको म्हणून फिक्के मारे का. आणि ही तशीच बोल. सगळ्यांचे मम्मी लोक घेतात ना. या जागेवर तुम्ही जेव्हापासून बघताय ह्याच जागेवर नुसता तो सोफा गरम करून ठेवलाय. बसून बसून उठली एकदा पण नाही उठले. हात तरी धुतलाच का हात पाठवते धुवाय. भांडा आणू धुवायला हात. हा सांग गौरांग उभाच आहे. गौरांग उभाच आहे. हा पाठवायचं हात पाठवायला धुवायला पाणी आणून द्या. हा गुड आयडिया. किती तास झाले माहितीये 4-5 तास झाले इकडेच आहे. हल्ली नाही इकडून तोंड तिकडे होतं इकडे केलंय आता. बाप रे. हे बघ सॉस. हे बघितलं सॉस. हा ताट काय देते. हा उठ ना भाई उठ उठ रे उठ. किती वेळा उठवशील. म्हणतो 5व्यांदा भाजीसाठी उठवलंस माझ्या मम्मीला. अगं तू कुठे बसली असते बघ ना. सकाळपासून उठली नाहीस तिथून. त्यांना पण कळालं आता जे बघतायत व्हिडिओ. किती वेळा उठवलंय आणि मम्मीला. हा हे दोघं छान. ते दोघं आता हे एकत्र झालेत. शिवानी हा कुरकुरीत करायला ठेवते. बघितलं का शिवानीला सांगते. बघितलं ना कुरकुरीत करायला ठेवते. एक फरमाईश देते. किती भाजी मम्मी यांनी किती वेळा भाजी खाल्ली ही. असू ते 4 वेळा घे अजून घे. कुरकुरीत करून द्या मला जरा. दे वडापाव आणून द्या हिला. आणि बस ती चटणी कुठे. त्याच्यात आहे आतमध्ये लावली. मिरची नाही आणली. मिरची नाही पण चटणी आणि ठेचा तू बोलली ते दोन्ही लावून आणलं यार. चटणी तर तू बोलली पण नव्हती. कमेंट करा कोण कोण ठाण्यात राहत आणि ज्यांना राजमाताचा वडापाव. मला पण खूप खायची इच्छा झाली पण मी बोललो नको जाऊ दे एवढं नको खायला. खूप खातो मी मगाचपासून. ह्याचं बर्थडे गिफ्ट काय वाटतंय. मला घेतलं अजून एक बाकी आहे तसं. काय बाकी आता तुला माहिती आहे. आणि आता तिथे जायचं. तिथे का बघतो इथे बघ ना कॅमेरामध्ये. अजून एक बाकी आहे. काहीही म्हटलं तर शिवानी तुझी बुद्धी ते जाऊ दे. तुझी बुद्धी हिची बुद्धी तुम्हाला मी सांगतो. आम्ही आता गेलो सेलिओ मध्ये. मला 1-2 शर्ट आवडले. ते सगळं तिने बघितलं काय काय आवडले काय नाही आवडले. साईडला उभी होती
बघत अशीच बघत होती अशीच. मी बोलले ही काय टाइमपास करते, मला वाटलं हिला इंटरेस्ट नाही. मी बोललं ठीक आहे जाऊ दे चल बाहेर आली आणि तिने पे केलेलं ॲप्लिकेशनवरनं पे केलं, त्याच्यावर 2,000 रुपये डिस्काउंट आणि 40 रुपये कुठेतरी रिलायन्सचे पॉईंट्स भेटत होते, ते पण घेतले तिने. 1000 रुपये डिस्काउंट मिळाले आणि सगळे शर्ट जे स्टोअरमध्ये फुल प्राइसला होते ते इकडे सगळे 30% ऑफमध्ये होते. वा, सगळी ऑर्डर कन्फर्म. कन्फर्म. एवढे घेतलेत मी याला बर्थडे. एवढी हुशार आहे माझी बायको असावी तर अशी, नाही तर बायको नसावी. शाबाश. कधीतरी माझी तारीफ कर. आहे आता तारीफ लायक गोष्टी म्हणजे तुम्हाला कळतंय ना, जेव्हा मी करत नाही तारीफ तेव्हा काय असतं. हे मी काढणार. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय मला, खूपच छान वाटतंय. कसं वाटतंय? शूज पण घेऊन दिलेले आहेत. लग्नात मला वाढदिवस म्हणजे काय हे लग्नानंतर कळालंय. लग्नाच्या आधी वाढदिवस म्हणजे एक समोसा, 4 वेफर, 1 गुलाबजाम, बस एवढंच होतं आणि एक केकचा तुकडा. मला लग्नानंतरच शिवानीने समजलं वाढदिवस म्हणजे काय. काय लग्न आधी दिलं नाही काय? लग्न आधी दिलं नाही काय? लग्न आधी पण दिलं भरपूर, पण ते काय मी विसरून गेलो ना. हे फ्रेश आहे म्हणून हे लग्न आठवलं, लगेच सांगितलं. थँक्यू शिवानी. मला खूप बरं वाटलं. मला असं वाटतं मला छान दिसतोय. मला असं वाटतं माझी एक बाई बघते माझी एक बाई कॅमेरामध्ये बघत होती की स्क्रीनवर काय दिसतंय आणि हसत होती, तर मी कॅमेराच बंद केला कारण की तो छान दिसतोय, तुला बघून हसत होती ती. शिवानी काय करते? येस, वी आर बॅक. आम्ही घरी पोहोचलो आहोत आणि शिवानीने मला काय खुश केला. प्लीज कॉमेंट करून सांगा की हे काढ. तोपर्यंत नाही तोपर्यंत ब्लॉग येणार नाही आणि मी काढणार नाही. सॉरी. नाही. थँक्यू आमचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल कॉमेंट्स करण्याबद्दल. आणि कॉमेंट भाई ऑर्डर बघा संपतच नाही बाई. ते माझं नायकाचं माझं आहे आणि हे फ्लिक्स माझं नाही आपलं म्हणायचंय का तुला? नायका माझं आहे, हे ब्रँडचं आहे. ओके. हा तर आमचा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. पहिले एंड तर करून घेऊ. इकडे तर बघ चाकू पकडायची सवय झाली तुला त्याची. बापरे. चाकू ठेव खाली, ठेव चाकू. सॉरी, चाकू ठेव. हा तर आमचा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं एक गोष्ट. आज आम्ही ठरवलेलं की कॉमेंट्समध्ये व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला सांगणार की कॉमेंट मी ठरवलेलं कॉमेंट तुम्ही एवढ्या प्रेमाने एवढ्या मनापासून आम्हाला कॉमेंट करताना आम्हाला एवढं बरं वाटतं बघून. पॉईंट वगैरे लिहून काढलेले एवढे डिटेल्ड मोठे कॉमेंट तुम्ही करता. त्या व्हिडिओचं बोलतोय ते चॅलेंज. हा चॅलेंज वाल्या. खूप थँक्यू. तुम्ही कॉमेंट्स करता आणि एवढं सपोर्ट करता आम्हाला. असंच आम्हाला सपोर्ट करता आणि आम्ही असेच वाढत राहू. आणि यश बाबा की जय.